Good evening, everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHMB CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी क्लासिफिकेशन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण वर्बल क्लासिफिकेशन वरती काही MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHMB CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2100 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती तो नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंट्री केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, MHMB CET. नंतर खाली तुम्हाला MHMB CET एक्झाम 2025 असा कोर्स येईल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. चला आता टॉपिककडे वळूया. तर आजचा टॉपिक आहे वर्बल क्लासिफिकेशन. तर या टॉपिकमध्ये कसं आहे, कशा टाईपचे क्वेश्चन्स येतील, तर वेगवेगळे 4 ऑप्शन्स दिलेले असतील. त्यामधला जो त्या ग्रुपमध्ये फिट होणार नाही असं ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आजचा पहिला प्रश्न आहे, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत पहा. फर्स्ट आहे इंच, सेकंड आहे यार्ड, थर्ड आहे अंश आणि फोर्थ आहे सेंटीमीटर. तुम्हाला माहिती आहे आपण डे टू डे लाईफ मध्ये इंच, यार्ड, सेंटीमीटर हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करतो. पण जे अंश असतात ते वजन मोजण्यासाठी यूज करतात. अंश झालं, पाऊंड झालं, या दोन्ही गोष्टी ही वजन मेजर करण्यासाठी यूज करतात. त्याच्यामुळे इथे वेगळं ऑप्शन्स काय येईल, ऑप्शन सी. ओके. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत पहा, टायर, इंजिन, कार, स्टिअरिंग व्हील्स. आता जसं की इथे पाहिलं तुम्हाला माहितीये, कार हा पॅरेंट एलिमेंट आहे आणि जो टायर, इंजिन आणि स्टिअरिंग व्हील्स जे आहेत ते चाइल्ड एलिमेंट आहेत. आता जसं की टायर, इंजिन, स्टिअरिंग व्हील या सगळ्यांपासून कार बनते आणि हे कार हे मेन एक घटक आहे. आणि हे जे टायर, इंजिन, स्टिअरिंग व्हील्स आहेत ते सब पार्ट्स आहेत आणि त्यांच्यापासून कार बनते. त्याच्यामुळे इथे वेगळा ऑप्शन कोणता असेल, ऑप्शन सी, तो म्हणजे कार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. आता पहा इथे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे ट्युलिप. ट्युलिप हा एक फूल आहे. नंतर आहे बडबड, म्हणजे काय, कळी. नंतर आहे डेझी. डेझी एका फुलाचं नाव आहे आणि रोज पण फुलाचं नाव आहे. सो इथे वेगळा ऑप्शन कुठला येईल, करेक्ट ऑप्शन काय येईल इथे, बर्ड. का, कारण बाकीचे हे फ्लावर्स आहेत, फ्लावर्सचे नेम आहेत, पण बर्ड ही कळी असते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत ते ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, आयुर्वेद. विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे सगळे वेद आहेत आणि जर आयुर्वेद आहे हा एक ग्रंथ आहे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे आयुर्वेद. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत पोटॅशियम, सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे पोटॅशियम. आता जे बाकीचे ऑप्शन्स आहेत, सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम, हे सेमीकंडक्टर डिव्हाइस म्हणजे बनवण्यासाठी यूज केले जातात. जसे की आता मोबाईलमध्ये काही चिप्स असतात, त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर यूज केले जातात, त्याच्यामध्ये सिलिकॉन, झिर्कोनियम, गॅलियम असे मेटल यूज केले जातात. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन ए, ते म्हणजे पोटॅशियम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहू, विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत स्पॅरो, स्वॅन, पॅरट, कोयल. तर जे स्वॅन आहे तो
हा वॉटर बर्ड आहे. ओके, म्हणजे जो पाण्यात राहतो. पण जे स्पॅरो, पॅरट, कुईल आहेत ते वॉटर बर्ड नाही आहेत, त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत ऍपल, लिची, ग्वावा, ऑरेंज. आता जसं की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहिती, ऑरेंज हा सिट्रस फूड आहे. बाकीचे जे ऍपल, लिची आणि ग्वावा आहेत ते नाही आहेत, त्याच्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मथुरा. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, मथुरा. विद्यार्थी मित्रांनो, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी हे जे सिटी आहेत, हे जे गाव आहेत, हे गंगेच्या काठावरती वसलेले आहे. पण मथुरा हे गंगेच्या काठावरती वसलेलं नाहीये, सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत प्रोड्युसर, डायरेक्टर, इन्व्हेस्टर, फायनान्शियर. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ते म्हणजे डायरेक्टर. तर विद्यार्थी मित्रांनो, जे प्रोड्युसर आहे, इन्व्हेस्टर आहे, फायनान्शियर आहे, ते त्यांचे पैसे स्पेंड करतात. पण जो डायरेक्टर असतो तो मूवीला, आपल्या कोणत्या ऍक्टला डायरेक्ट करतो. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन बी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द ऑथर्स. ऑप्शन्स आहेत पहा मुंबई, कोची, कांडला, मैसूर. तर इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, ते म्हणजे मैसूर. तर विद्यार्थी मित्रांनो, मुंबई, कोची, कांडला यांना समुद्र किनारा आहेत. यांच्या समुद्र किनारी जहाजी, मोठ्या मोठ्या जहाजी, मोठे मोठे बोट हे पार्क होतात. ते पार्क होण्यासाठी या तिन्ही सिटीला पोर्ट आहेत. पण जे म्हैसूर आहे त्याला समुद्र किनारा देखील नाही आणि तिथे पोर्ट देखील नाहीये काही बोट वगैरे पार्क करण्यासाठी. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत क्युमिन, ग्राउंड नट, सिनामन, पेपर. आता जसं की पाहिलं आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण क्युमिन, सिनामन, पेपर हे जे स्पायसेस आहेत ते आपण मसाल्यामध्ये यूज केले जातात. पण जे ग्राउंड नट आहे हा एक मसाल्याचा टाईप नाहीये. सो इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ग्राउंड नट. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच वर्ड डज नॉट बिलॉंग टू द बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत पहा जपान, इंडिया, श्रीलंका, न्यूझीलंड. तर इथे करेक्ट ऑप्शन येईल इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, जो जापान आहे तो एक आयलँड आहे. श्रीलंका देखील आयलँड आहे. न्यूझीलंड देखील आयलंड आहे. आयलंड म्हणजे काय, असा देश जो चारही बाजूंनी पाण्याने घेरलेला असतो. आणि फक्त जो इंडिया आहे तो फक्त 3 बाजूनी पाण्याने घेरलेला आहे. जसं की आपल्याला माहितीये, या साईडनी म्हणजे आपल्या नकाशा, भारताच्या नकाशाच्या लेफ्ट साईडनी हा अरेबियन समुद्र आहे. ओके, साऊथला इंडियन म्हणजे हिंद महासागर आहे, इंडियन ओशियन आहे. आणि त्याच्या राईटला हा बंगालची खाडी आहे म्हणजे बे ऑफ बेंगॉल आहे. ओके, म्हणजे आपला हा जो भारत आहे हा 3 साइडनी पाण्याने घेरला आहे. तर हा अशा अशा याला टर्म आहे, त्याला म्हणायचं पेनिन्सुला. ओके, म्हणजे तिन्ही बाजूंनी समुद्राने घेरलेला. तर यामुळे इथे करेक्ट ऑप्शन ऑप्शन बी, तो म्हणजे इंडिया. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत लिमा, अल्जेर्स, न्यूयॉर्क, टोकियो. तर विद्यार्थी मित्रांनो, लिमा जसं की माहिती आहे ही पेरूची कॅपिटल आहे. अल्जेर्स ही अल्जेरिया या देशाची कॅपिटल आहे. टोकियो ही जपानची कॅपिटल आहे. फक्त जी न्यूयॉर्क आहे ही अमेरिकेमध्ये आहे, पण ही एक सिटी आहे. आणि बाकीचे जे आहेत ते कॅपिटल्स आहेत त्यांच्या त्यांच्या देशाचे. सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत डॉग, हॉर्स, गोट, फॉक्स. बघा, हे बाकीचे जे आहेत डॉग, हॉर्स, गोट यांना आपण घरात पाळू शकतो. पण जे फॉक्स आहे त्याला पाळू शकत नाही कारण तो जंगली प्राणी आहे. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, फॉक्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. विच वर्ड डज नॉट बिलॉंग विथ द अदर्स. ऑप्शन्स आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, जिओग्राफी, बॉटनी.
तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी हे सायन्सचे ब्रांच आहेत. पण जे जिओग्राफी हा सायन्सचा ब्रांच नाहीये, सो इथे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन डी, ते म्हणजे जिओग्राफी. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट डाऊन करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून कोणते कोणते नवीन व्हिडिओ आणायचे किंवा कोणत्या कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घेतल्या पाहिजेत हे मला सांगत जाईल. त्याच्याने मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत जाईल. ओके. तर आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.